युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. 58 व्हिडिओ मध्ये 40 आमदारांचे व्हिडिओ. अशोक खरात पाशी जे पेन ड्राईव्ह होती 58 व्हिडिओचे, ज्या महिलेवर अत्याचार झाला त्याचे व्हिडिओ होते 58 पेन ड्राईव्ह मध्ये. त्या पेन ड्राईव्ह मध्ये 40 आमदारांचे व्हिडिओ आहेत. आणि ते 40 आमदार कोण, तर व्हिडिओ पूर्ण बघा, समजेल तुम्हाला. नवीन असाल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच व्हिडिओ तुमच्या समोर येत जाईल आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नोटिफिकेशन येत जाईल तुम्हाला. तर व्हिडिओ म्हणजे टाइमपास न करता व्हिडिओ मध्ये समोर जाऊ आणि अशोक खरातचं काय भांड आहे आणि 40 आमदारचं काय देणं घेणं आहे हे सगळं तुम्हाला सविस्तर तुमच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार. 40 आमदारला माहित होतं की अशोक खरात असे धंदे करत होता आणि 40 आमदार हे पण अशोक खरात पाशी येत होते रंगरंगीला करासाठी. त्याचे पण व्हिडिओ आहे त्या पेन ड्राईव्ह मध्ये. आणि ते पेन ड्राईव्ह मध्ये व्हिडिओ त्यांना माहित नाही. का नाही माहित? कारण ते व्हिडिओ चोरून शूट केले उमेश जाधव ह्या व्यक्तीनं. तुम्हाला माहित आहे ना, उमेश जाधवनी म्हटलं होतं की मला तुम्ही 5 करोड रुपये दे अशोक खरात, नाहीतर तुझं भांडफोड मी करणार नाही. तू दिले नाही तर तुझं भांडफोड करणार. तर अशोक खरातनं पैसे दिले नाही 5 करोड रुपये, तर याचं भांडफोड झालं. नाहीतर हे माहित नसतं झालं आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेला खरात एप्स्टीन फाईल. कळलं का तुम्हाला? आणि जे 40 आमदार अशोक खरात पाशी येत होते तर त्यांना माहित होतं की अशोक खरात कुठल्या कुठल्या गोष्टी करते, अशोक खरात काय काय करतो, ह्या सगळ्या गोष्टी त्या 40 आमदारला माहित होत्या. अशोक खरात कुठल्या कुठल्या गोष्टी करतो हे 40 आमदारला माहित होत्या. आणि 40 आमदारचे पण व्हिडिओ व्हायरल आहेत. त्या व्हायरल म्हणजे अजून झाले नाही, कारण त्या पेन ड्राईव्ह मध्ये आहेत. तुम्हाला वाटते का असं? तर 40 आमदारचे पण व्हिडिओ त्या पेन ड्राईव्ह मध्ये असणार. काय वाटतं तुम्हाला? वाटतं ना की 40 आमदारचे व्हिडिओ पण पेन ड्राईव्ह मध्ये असणार. म्हणून त्यांच्या अंगाला चुमुंगा सुटलेला आहे. आमदार म्हणा ते कुठले मंत्री संत्री आहेत, त्यांना झोप लागत नाही. त्याच्या ढुंगणापासून तर पुऱ्या अंगाला घामच्या घामाची येऊन राहिला. त्याची झोपा उडालेल्या, त्यांच्या फुका उडालेल्या आहेत. कारण अशोक खरातची डायरी सापडली पोलीस लोकांना. अशोक खरातची डायरी सापडली पोलीस लोकांना आणि त्या डायरी मध्ये सगळं सविस्तर महाभारत लिहिलेलं आहे. आणि त्या डायरी मध्ये 40 आमदार कोण आहेत हे सगळं लिहिलेलं आहे. पण तरीही जनतेसमोर सादर केलं नाही. फक्त सादर केलं आहे की 40 आमदार अशोक खरात संघ मिळलेले आहेत, भेटलेले आहे. बघा, म्हणजे अशोक खरातचे सूत्र राजकारण्यातल्या मंत्री संत्री लोकांसंग होते जुळलेले होते. काय आहे विचार करा. हा अशोक खरात बलाढ्य होता, पैशाने बलाढ्य होता आणि याने राजकर्त्यांना पैशाची वाटप करत होता. राजकारणाच्या वेळेस, मतदानाच्या वेळेस जेव्हा इलेक्शन राहतं ना तेव्हा हा पैसे वाटत होता. आणि 40 आमदार म्हणजे कोण असेल ते आमदार, कोण्या पक्षाचे असणार, बीजेपीचे असणार काय, तर नक्की कमेंट करा. काँग्रेसचे आहे की शिवसेनेचे आहे का राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे, कोणाचे आहे नक्की कमेंट करा. जसा राष्ट्रवादी काँग्रेसची रुपाली चाकणकर महिला आयोगाची अध्यक्षा होती, ते त्याची भोंदू बाबाची शिष्य होती, प्रेमिका होती म्हणू शकतो आपण, असं म्हणू शकतो आपण. त्यांची कोणीतरी नातलग तर म्हणू शकत नाही. गुरु शिष्याच्या नाताची लायकीची नाही आहे. ते वाटत नाही आपल्याला गुरु शिष्याचं नातं असं म्हणून दोघांचं. वाटते का? नाही वाटत. या दोघांचं नातं वेगळ्या पद्धतीचं आहे, दाखवायला वेगळं आहे, असणार वेगळं. मग विचार करा तुम्ही. अशोक खरातचे मोठे मोठे लोकांसंग नातं जुतं जोडलेलं आहे, धागे जोडलेलं आहे. विचार करा. आणि 40 आमदारचे व्हिडिओ असेल का त्या पेन ड्राईव्ह मध्ये? म्हणून पेन ड्राईव्ह निघत नाही का जनतेच्या समोर? जनतेच्या समोर अजूनही 58 व्हिडिओ आले नाही आहेत. जनतेच्या समोर अजूनही 40 आमदारचं गुड रहस्य आलेलं नाही का? 40 आमदारचे व्हिडिओ असेल का त्या पेन ड्राईव्ह मध्ये? का पेन ड्राईव्ह दाखवत नाही आहे जनतेला? का जनतेच्या समोर हे प्रस्थापित करत नाही आहे हे राजकीय लोक? का राजकीय लोकांचा भांडफोड होणार म्हणून ते पेन ड्राईव्ह दाखवत नाही आहे? काय वाटतं? हे 40 आमदार कोण असणार? हे 40 आमदार कोण असणार? का बीजेपीचे असणार, काँग्रेसचे असणार, कोणाचे असणार? कारण त्याच्या ढुंगाला घाम फुटले, त्याच्या झोप उडालेल्या आहेत. कारण 40 आमदार
कमी नाही दादा, 40 आमदार आहेत ते, आणि राजकारते लोक आहे, राजकारणातले लोक आहे, मंत्री संत्री आहेत तेच हे पेनड्राईव्ह बाहेर निघाले. अशोक खरात एक प्रकारचं त्याला एक जर आहे. अशोक खरातला टकवण्यासाठी लय काम धंदे चालू असत, पण माझं एकच म्हणणं आहे, इथं कायदा चालतो, काही चालत नाही. इथं फक्त सगळ्यात मोठा बाप आहे इथं कायदा, आणि ह्या कायद्याशिवाय दुसरं काहीच चालत नाही इथे. आणि तुम्हाला माहित आहे, कितीही बलाढ्य असेल, कितीही मोदी असो, प्रधानमंत्री कोणी पण असो, इथं कोणीही कोणाचं चालत नाही इथं बाबासाहेबांच्या संविधानाशिवाय. कळलं का? इथं सगळ्यात मोठा संविधान आहे, इथं कायदा चालतो, आणि सजा काय व्हायची हे कायदा ठरवणार. पण गोष्ट काय आहे, 40 आमदार कोण असल, काय असल, का लपलेले आहे 40 आमदार? कोण असणार ते 40 आमदार? 40 आमदारचे व्हिडिओ असेल का त्या पेनड्राईव्ह मध्ये? किती 40 आमदार आहे, कोणकोणचे आहे, कोणा पक्षातले आहे, नेते कुठले आहे, मंत्रीसंत्री कोण आहे, बीजेपीचे आहे की शिवसेनेचे आहे की काँग्रेसची आहे, कोण आहे अद्याप मालूम नाही. विचार करा तुम्ही या गोष्टीचा. 40 आमदार कोण आहे ते? 40 आमदार का त्यांचे पण पेनड्राईव्ह मध्ये व्हिडिओ आहेत, म्हणून घाबरून राहिले ते, म्हणून त्याच्या ढुंगातून घाम पडून राहिला असेल, जिरून राहिला असेल का आता झालं का आपण सापडणार आता. अशोक खरातनं तर लय करून टाकलं आपलं, कारण पुरा महाराष्ट्रात, पुरा भारतात चर्चेत आला अशोक खरात. जो फेमस नव्हता त्याला फेमस करून टाकलं. अशोक खरातचे 58 व्हिडिओ नाही तर भरपूर व्हिडिओ आहेत, आणि त्या व्हिडिओ मध्ये 40 राजकारणातले लोकांचे व्हिडिओ आहेत. ते लवकरात लवकर प्रसारित झालं पाहिजे. मी देवेंद्र फडणवीस साहेबांना मी विनंती करतो, पण ते होऊ देणार नाही. कारण कसं असतात भाऊ, राजकारणातले लोक असतात, ते होऊ देत नाही. पण माझं एकच म्हणणं आहे, ते 40 आमदारची पोलखोल झाली पाहिजे, आणि त्यांनी लवकरात लवकर राजीनामा दिला पाहिजे, हे माझं मत आहे. 40 आमदार लवकर राजीनामा द्या, कारण तुमचा राजीनामा लय गरजेचा आहे. कारण भोंदू बाबा संघ तुमचे संबंध आहे, आणि हे संबंध चुकीचे आहे हे मला असं वाटते. कारण प्रस्थापितांना माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही कितीही 40 आमदार संघ कितीही झांगाझोल केला असेल, तुम्ही तिथं कितीही काही ना काही उकणकाण्या केल्या असेल, पण अशोक खरातला सजा तर होणार, पण 40 आमदारला पण सजा झाली पाहिजे, हे माझं मत आहे. पण 40 आमदार कोण आहे नक्की कमेंट करून सांगा. बीजेपीचे आहे, काँग्रेसचे, कोणाचे आहेत नक्की कमेंट करा, कारण कमेंट लय महत्वाचे आहे. जय भीम, जय शिवराज, जय जवान, जय किसान, जय संविधान.